सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर प्राजक्ता गावाला गेली होती तिची आई इकडे, तर ती पुन्हा एकदा आलेली आहे बरं का, कारण सुट्टीवर होती एवढा दिवस, थोडीशी आजारी पण होती। तर आता तुम्हाला आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन सेवा बघायला मिळेल आणि भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये कुंचन आहेत। त्याचबरोबर मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक तुम्हाला अनुभव सांगेल आणि शेवटी सुद्धा एक अनुभव सांगेल धनलक्ष्मी कुंचन सेवेचा। आता ही जी कुंचन सेवा आहे ही सेवा ऍक्च्युअल मध्ये साऊथची आहे आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा ही सेवा मी केली, त्या सेवेचे मी स्वतः अनुभव घेतले आणि त्याच्या माध्यमातून हे कुंचन सुद्धा अवेलेबल केले। म्हणजे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये कुंचन बनवून घेतलेले आहे, जवळपास 1000 क्वांटिटीमध्ये कुंचन मी बनवून घेतलेले आहेत। आता प्रत्येकच वेळेस कुंचन तुम्हाला असाच मिळेल ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, कारण कसं असतं वेगवेगळे वेंडर वेगवेगळे कुंचन बनवण्याचं काम करतात। तर हा जो कुंचन आहे तो प्लेन आहे, साईडला गजात लक्ष्मी आहेत, त्याचबरोबर बघा शंखचक्र नाम आहे, तर हा कुंचन सुद्धा मिळेल। ह्यासोबत एक दुसरा एक आपल्याकडे कुंचन असतो, पण फक्त ह्या चिन्हांना खूप महत्व असतं। तसंच बघा मी माझ्या ह्याच्यानुसार मी गजांत लक्ष्मी वगैरे त्याच्यावरती काढून घेतलेले आहे। त्याच्या खाली स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का सुद्धा आहे आपल्या फर्मचा। त्याचबरोबर बघा जसं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की खूप चांगले धनलक्ष्मी कुंचनचे रिझल्ट आहेत। कर्जमुक्ती, तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अशांतता असते, निगेटिव्हिटी असते, त्याचबरोबर बघा तुमचं प्रमोशन होत नाहीये किंवा सगळ्या ज्या सेवा आहेत त्याच्यावरती ही सेवा काम करते। पण ही सेवा ही सातत्याने करावी लागते। मंगळवारी शुक्रवारी तो कुंचन सेवा करायची आणि तो कुंचनची उत्तर पूजा कशी करायची खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करा। धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे। ती पोटली बनवून आपल्या धनाच्या कपाटामध्ये किंवा कॅश बॉक्स मध्ये ठेवायची आहे। आता तुम्ही ह्या ड्रेस बद्दल मला विचाराल तर ह्या ड्रेस साठी मी एक शॉर्ट रील्स पण टाकणार आहे। तर हा ड्रेस बघा रात्रीच मी एक ताईंचा सकाळी अनुभव शेअर केलेला आहे, तर हा त्या ताईंनी मला भेट दिलेला आहे। शिवशाही नेटवर्क पल्लय उमरे, त्यांच्याकडे असे ड्रेसेस वन पीस मिळतात, पैठणी साड्या मिळतात। तर असा हा वन पीस तुम्हाला हवा असल्यास मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देत आहे। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे, कारण ताईंना स्वामी सेवेतून खूप चांगला अनुभव आला। स्वामींची मूर्ती घेतानाच मी ताईंना सांगितलं, ताई तुमच्या आयुष्यातले सगळे संकट दुःख स्वामींवरती सोडा, स्वामी तुमच्या घरी येत आहेत, तुम्ही काळजी करू नका। कसं असतं माहिती का, आपण एखाद्याला पैसा प्रॉपर्टी देण्यापेक्षा एक मोठा आधार देणं ही पण लाख मोलाची गोष्ट आहे। पैसा प्रॉपर्टीपेक्षा लाख मोलाचं रत्न, लाख मोलाचं धन म्हणजे माणसाला माणुसकीचा एक आधार देणं, एक पॉझिटिव्हिटी त्याच्या मनामध्ये रुजवणं। तर हे सगळे स्वामी सेवेकरी सेवा करतायत, त्यासोबत माता लक्ष्मीची सेवा तुम्ही बघताय। आता भरपूर चॅनलवरती सेवा मिळते बघायला, कारण कॉपी सेवा प्रत्येकाची म्हणजे युट्यूब म्हणजेच कॉपी पेस्ट असतं, पण धनलक्ष्मी कुंचन पहिली सेवा महाराष्ट्रामध्ये आपल्या भाषेमध्ये मराठी ही पहिल्यांदा मी अपलोड केली चॅनलवरती आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या। आता बरेच जण म्हणतात की माता लक्ष्मीला काहीच नको असतो, भावच पुरेसा असतो। मग आपल्यासाठी आपण सुंदर कपडे घेतो, सुंदर अलंकार घेतो, दागिने करतो, तर का आपल्याला पण काही गोष्टी नको आहेत ना? साधी साडी साधं राहणं आपल्याला पण खुश ठेवतं का? नाही ठेवत, कारण मनाच्या समाधानासाठी आपण भरपूर गोष्टी करतो। आपल्या मनाला खुश ठेवण्यासाठी आपण स्वतः पार्लरमध्ये जातो, चांगले कपडे घेतो, चांगल्या साड्या घेतो, स्वतःवरती आपण भरपूर खर्च करतो। मग माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा आध्यात्मिक सेवेसाठी मग का नाही आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजे? भाव तुमचा महत्वाचा आहे, पण ह्या सेवा माता लक्ष्मीला नकोय। पण या सेवेमुळे एक सकारात्मकता, आपल्या मनाला एक प्रसन्नता निर्माण करण्याचं काम ही सेवा करते। त्यामुळे आपण माता लक्ष्मी सेवा करतो, तर माता लक्ष्मीला आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे, काही कमी आहे का आपल्या आयुष्यामध्ये? आणि तुम्ही जसं सेवा चालू कराल तसे तुम्हाला खूप चांगले चांगले अनुभव यायला सुरुवात होते। आता तुम्ही बघितलं एक शेतकरी दादा होते, त्यांचा खूप मोठा अनुभव तुम्ही बघितला चॅनलवरती। 99 लाख म्हणजे 1 लाख कमी 1 CR लोन होतं, म्हणजे प्रत्येक वेळेस ते पिकामध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेले, पण कालांतराने काय व्हायचं, पीक म्हणजे यायचं म्हणजे तोंडाशिवायला घास खाली पडायचा आणि त्यांचं पीक पूर्ण काही ना काहीतरी व्हायचं आणि त्या पिकामधून त्यांना असं काहीच उत्पन्न मिळत नव्हतं। तर त्यांच्या मिसेसनं धनलक्ष्मी कुंचन सेवा केली, कराडचे दादा आहेत। धनलक्ष्मी कुंचन सेवा 3 महिने त्यांनी केली बरं का। त्याचबरोबर बघा भरपूरशा गोष्टी त्यांनी अगोदर केल्या होत्या, लक्ष्मीचा मंत्र, लक्ष्मी माते सेवा, श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन, तर त्यांची श्रीयंत्रावरची सेवा सुद्धा खूप फळ दिलं बरं का। 1 वर्ष ताई श्रीयंत्राची सेवा करायच्या, त्याच्यानंतर आपल्याकडे त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सुद्धा घेतला बरं का दादानी ताईंनी। कसं असतं या सेवेला वेळ लागतो, 1 वर्ष त्यांनी कुंकुमार्चन त्या श्रीयंत्रावरती केलं। प्रत्येक सेवा ही एका रात्रीमध्ये फळ देत नाही, त्यासाठी तुमच्यामध्ये सातत्य असावं लागतं आणि हळूहळू त्यांनी ती श्रीयंत्राची सेवा केली। त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन सेवा तर ताईंनी 3 महिने झाले चालू केली आहे। तर त्यांचा अनुभव मी चॅनलवरती सांगितला की हळूहळू त्यांचं कर्ज
मुक्त होते, म्हणजे हळूहळू त्यांचं कर्ज नील होत चाललंय आणि हा खूप वर्षातून त्यांना पहिल्यांदा आलेला अनुभव आहे. त्याचबरोबर वाकडच्या ताईंचा अनुभव सांगितला. आता तुम्ही मला म्हणाल की ताई तुमचं घर झालं का, तुमची प्रॉपर्टी आहे का? प्रत्येकाचीच प्रॉपर्टी असते, प्रत्येकाचंच काही ना काही असतं, पण सगळ्याच गोष्टी चॅनलवरती सांगण्यासारख्या नसतात. कारण कसं असतं माहितीये का, हे सगळी आपली जी प्रगती असते ती काही लोकांना बघवत नाही असं सुद्धा असतं. त्यामुळे बघा भरपूर काही गोष्टी अशा असतात की ते तुम्ही कोणाला न सांगितलेल्या बऱ्या असतात. म्हणजे तुम्ही अनुभव सांगा तुमच्या सेवेचा, पण तुम्ही आज काय घेतलंय, तुमच्याकडे आज काय आलंय किंवा तुम्ही आज काय करताय. आता एक तुम्हाला अनुभव सांगते. दौंडच्या ताई आहेत बरं का, त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. त्या स्वतः धनलक्ष्मी कुंचन सेवा करतात. त्यांच्या घरी चोरी झाली आणि त्या गावाला गेलेल्या असतात. त्यांच्या घरी 30-25 तोळ सोनं होतं. तर त्या गाडीमध्ये बसल्या होत्या, पण त्या गाडीमधून उतरून खाली आल्या कारण त्यांना बघायचं होतं स्वामींजवळ दिवा आहे का. आणि त्यांच्या लक्षात आलं पटकन की माझ्या घरी माझ्या सासूबाईंचं माझं 25-30 तोळ सोनं आहे. त्यांनी ते पटकन घेतलं सोबत आणि त्यांच्या घरामध्ये चोरी झाली बरं का. त्या गावी गेले 4-5 दिवसांनी त्यांच्या घरामध्ये खूप मोठी चोरी झाली आणि त्यांना सावध पण गावामधून कॉल पण केलता की असं गावामध्ये चोर घुसलेले आहेत. तर बघा ताईंचं 1-1.5 लाखाची कॅश होती, त्यांच्या मुलाची चेन अंगठी होती, ती चोरी गेली. पण पूर्ण घर त्या चोरांनी खाली काढलं. त्यांचा मुलगा होता तिथं त्यावेळेस, पण तो यात्रेमध्ये गावामध्ये यात्रा असल्यामुळे तो गावामध्ये होता, काहीतरी कार्यक्रम होता. म्हणजे स्वामींनी बुद्धी दिली, तो घरी सुद्धा आला नाही. तो घरी आलास तर त्याला चोरांनी मारहाण केली असती. आणि स्वामींची कृपा, माता लक्ष्मीची कृपा बघा, त्या ताईंना बुद्धी सुचली आणि ते घेऊन गेले. आणि त्यांना चोरी होणार हे पक्क माहित होतं. तर त्यांच्या मिस्टर म्हणले की आज काहीतरी होणार आहे, आपण घरी जायचं का. पण अंधार पडला होता खूप, म्हणजे गावाखेड्यामध्ये लोक लवकर झोपतात आणि 1-1.5 वाजताची गोष्ट आहे. त्यांचं लॉक तोडलं, त्यांच्या घरामधले कॅश वगैरे चोरली. पण चांदीची जी भांडी होती ना स्वामींसमोर, ती चोरांनी चोरली पण किचनवर तशीच ठेवली, म्हणजे तो घेऊन नाही गेला. म्हणजे त्यांचं थोडंफार धन गेलं, पण स्वामींनी त्यांना सावध केलं. बाकीचं 30-25 तोळ सोनं होतं ते ताई आपल्या सोबत घेऊन गेला. त्या चोरांनी त्यांच्या पावत्या बघितल्या, त्यांच्या गाडीच्या चाव्या, त्यांच्या घरी 4-5 गाड्या आहेत, सगळ्या गाडीच्या चाव्या वगैरे ते चोर घेऊन गेले. तर ताईंनी लॉक वगैरे बदलले. म्हणजे कुठंतरी भगवंताची तुमच्यावरती कृपा असते की त्यांचा मुलगा घरी आला नाही. कारण तो घरी आला असता तर सोनारांनी एवढ्या मोठ्या सोन्याच्या पावत्या बघितल्या असत्या, त्याला मारहाण केली असती. पण 1-1.5 तोळा कॅश, म्हणजे 1-1.5 तोळा सोनं आणि 1-1.5 लाखाची कॅश फक्त गेली. पण स्वामींसमोर जे पैसे होते त्याला त्या चोरांनी हात नाही लावला. म्हणजे ही पण कुठेतरी देवाची कृपा आहे. कारण आपल्या नशिबात ते नव्हतं किंवा आपण कोणास तर देणं होतं म्हणून तेवढी छोटी चोरी झाली, मोठी चोरी झाली नाही. कारण ताई सोबत सगळं दागिने घेऊन गेल्या होत्या. तर असं असतं बघा, आपलं धन नष्ट होत नाही. दान नेहमी करायचं, दान केलेले धन वाढतं आणि आपल्याला येणारा पैसा आपल्या जवळ ठेवला तर ते कालांतर नष्ट होतं. त्यामुळे नेहमी हात आपले असे ठेवायचे, म्हणजे नेहमी दानाची वृत्ती आपली असावी, असं घेण्याची वृत्ती नसावी. आणि जे येतंय त्याच्यामधून थोडाफार भाग आपण कोणाला तरी दानासाठी नक्की द्या. तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा तुम्ही बघणार आहात. जवळपास 1000 क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन बनवून आले. ज्या ताईंनी आपल्याकडे पाठीमागं बुकिंग केलं होतं, ज्यांचा कुंचन आहे तो वेगळा, म्हणजे 2 प्रकारचे कुंचन आहेत, पण कुणी रिटर्न करायचं नाही. कारण त्याचं असं आहे, कारण तो मंत्रोपचार म्हणून सिद्ध झालेला असतो, त्याच्यावरल्या चिन्हांना फार महत्व असतं बरं का. आणि एकदा सिद्ध झालेलं कुंचन आपण आपल्या मनामध्ये शंका आणली की मला हा नकोय, मला आवडलाच नाहीये, तर काय होतं, माता लक्ष्मीचा अपमान होतो. तेव्हा तुम्हाला जे योग्य फळ किंवा ज्या सेवेसाठी तुम्ही ज्या कामासाठी सेवा करताय ती सेवा फळ देत नाही. त्यामुळं देवामध्ये, देवाच्या गोष्टीमध्ये भेदभाव करू नका. जसं आहे तसं तुम्ही सेवा करण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करत जा. आणि कसं असतं माहितीये का, शेवटी तुमच्या सेवेला महत्व आहे. तर चला आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला बघा आपल्याकडे मार्बलचं कमळ आलेलं आहे. मार्बलचं ह्याच्यामध्ये सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता. कारण प्युअर मार्बल आहे. देवी देवतांची मंदिर सुद्धा मार्बलचे असं तुम्हाला माहिती आहे. मंदिराच्या बाहेर गजानलक्ष्मी मार्बलचे असतात, तर मार्बलचे आपल्याकडे आसन आलेले आहेत. त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करायची त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. उत्तर पूजा सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती बघायची आणि सगळ्यांनी धनलक्ष्मी कुंचनची छान सेवा करायची आहे. तर चला आता ही जे कपडे दिसतात ती मी आणि आपले प्राजक्तांनी स्वच्छ केलेले आहेत बरं का मी स्वामींची. तर स्वामींची कपडे सुद्धा आठवड्यातनं एकदा मी स्वच्छ करतो. कारण कसं आहे की स्वामींना आपण वस्त्र वगैरे घालतो, मग ते धुतले गेले पाहिजेत आणि स्वच्छ धुवायची आणि छान घडी घालून वगैरे एखाद्या तुमच्या छोट्याशा बॉक्समध्ये वगैरे तुम्ही ठेवून त्याच्यामध्ये कस्तुरीची बॅग ठेवायची आहे. त्यासोबत हे ब्रासलेट बघता, हे मनी मॅग्नेट ब्रासलेट आहे बरं का. आता बऱ्याचशाच ताई ह्याच्याबद्दल आपल्याकडे इन्क्वायरी खूप दिवसापासून होती. कारण तुमचा व्यवसाय, उद्योग, तुमचा जो काही नोकरी आहे ती सक्सेसफुल करण्याचं काम करते. तर हा मनी मॅग्नेट ब्रासलेट आहे. ह्याच्यामध्ये बघा भरपूर रत्न आहेत, त्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल. ज्यांना हा मनी मॅग्नेट ब्रासलेट हवा आहे त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा. तर चला सुंदर अशी आपण आता धनलक्ष्मी कुंचनची सेवा करूया. तर बघा एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये धनलक्ष्मी कुंचन आहेत, बाकी आतमध्ये आहे तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळतील. त्याचबरोबर बघा
माता लक्ष्मीची ज्यांनी धनाचा वर्षाव करणारा फोटो आपल्याकडे घेतलेला आहे त्यांची सुद्धा आज विधिवत पूजा होणार आहे। तर हे माता लक्ष्मीच्या ज्या फ्रेम आहेत त्या सुद्धा आपल्याकडे मिळतात। ह्याला कॅरी बॅग लावली बरं का, त्यामुळे तुम्हाला तसा दिसतोय, कारण कॅरी बॅग काढली की त्याची फिनिशिंग जाते, कारण तुम्हाला तो कुरिअर मला करायचा असतो। तर ही जे आहे ह्याला कागद नाही, ह्याला कागद आहे बरं का। तर हे सुंदर असे धनलक्ष्मी आपल्या लक्ष्मी मातेच्या धनाचा वर्षाव करणारे फोटो आपल्याकडे मिळतात। तर आता धनलक्ष्मी कुंचन सेवा आपण करणार आहे। तर हे कमळाचं आसन घेतले, हे बघा असे सुंदरसे गजांत लक्ष्मी आहेत। त्याचबरोबर बघा हा दिवा आहे, म्हणजे मार्बलचा दिवा आहे बरं का, मार्बल समय तुम्ही म्हणू शकता किंवा मार्बल दीप सुद्धा म्हणू शकता। ह्याच्यामध्ये असं पितळेचं दिवा आहे, त्यामुळे तुम्हाला तुपाचा दिवा लावण्यासाठी खूप सुंदर क्वालिटीचे हे मार्बलचे दिवे आहेत। त्याचबरोबर बघा हे गजांत लक्ष्मी सुद्धा मार्बलचे आहेत। आता हे जे गजांत लक्ष्मी तुम्ही बघताय हे सिल्वर आणि गोल्ड प्लेटिंग आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता। तर असं हे मार्बलचं आसन तुम्हाला मिळतं। त्यासोबत बघा हा जो खलबत्ता बघताय ह्या खलबत्त्याची सुद्धा विधिवत पूजा केलेली आहे बरं का। हे एका ताईंची ऑर्डरचा खलबत्ता आणि ही डिश त्यांनी मनी मॅग्नेट पॅरेट ठेवण्यासाठी घेतलेला आहे, त्याच्यामुळं ह्याची पूजा सुद्धा ताई म्हणलं करून द्या, म्हणजे कसं एक विश्वास असतो बरं का, एक छोट्या गोष्टींची पूजा करून त्यांना हवी असते। तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा मार्बल खलबत्ता आहे, तुम्ही शोपीस म्हणून किंवा माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये काही ना काही सेवा करू शकता, किंवा तुम्ही शोपीस म्हणून सुद्धा तुमच्या घरामध्ये हा छानसा खलबत्ता आणि ही डिश जी तुम्ही बघताय ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी मनी मॅग्नेट किंवा तुम्ही जे सेवा करता ते ठेवू शकता। तुम्ही कोणतीही सेवा ह्या मार्बलच्या डिशमध्ये करू शकता। तर हे मार्बल डिशमध्ये दोन प्रकार आहेत, ते कमळाचे एक आसन आहे आणि एक प्लेन आहे। आता हा छोटा साईजचा कमळ आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये मोठा साईजचा सुद्धा तुम्हाला कमळ मिळेल। तर चला आपण वेळ न वाया घालवता धनलक्ष्मी कुंचनला सुरुवात करूया। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचबरोबर बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये जे आईसाहेब बसल्यात त्यांचं जे आसन मार्बलचं आहे ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे। त्यासोबत बघा आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई तुम्ही फुलं एवढी फ्रेश कशी राहतात, तर ही फुलं बघा एकदमच फुलं येतात। आता ही जी फुलं आहेत बघा देवाची कृपा कशी आहे, ही जी फुलं बघताय हे सातारची एक ताई आहेत बरं का, त्यांची फुलांची बाग आहे। तर त्या ताई मला आठवड्यातून एकदा ट्रॅव्हल्सने अशी फुलं पाठवून देतात आणि बघा स्वामी सेवेतून त्यांचाही चांगला व्यवसाय होतोय बरं का। बघा कुठं काय पोचतं, सातारा ते पुणे, तरी त्यांच्याकडे फुलं त्यांच्या बागेमध्ये खूप सुंदर अशी येतात आणि ही फुलं मला सुद्धा खूप आवडतात। तरी टप्परवेअरचे टिफिन म्हणजे डबे घेतलेत मी अमेझॉनवरनं, तुम्ही सुद्धा ऑर्डर करा, एक 8-10 दिवस फुलं चांगली राहतात। त्यासोबत बघा ही सगळी लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी गुलाबाची फुलं आहेत, भरपूर फुलं। तर चाफ्याची सुद्धा फुलं बघा तुम्ही बघू शकता, आमच्या काकू आहेत बरं का सोन्या, ही स्वामींना चाफ्याची फुलं सुंदर अशी घेऊन येतो। त्याचबरोबर बघा असे गजरे, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा गजरे वगैरे फ्रेश राहतात ह्या डब्यामध्ये, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे डबे असतात। 8-10 दिवस तुमची फुलं काही होत नाही, एवढ्या चांगल्या क्वालिटीचे डबे मिळतात। तुम्ही सुद्धा अमेझॉनवरून असे टप्परवेअरचे टिफिन ऑर्डर करू शकता। तुम्ही बघू शकता सेवेसाठी किती फुलं, म्हणजे आपल्या घरी रोजच्या रोज भरपूर फुलं प्रमाणात येतात, कारण कसं असतं की देव कुठल्या ना कुठल्या मार्गामध्ये या सगळ्या गोष्टी करतो। तर हे सोन्या काकू आहेत आमचे, ते फुलं भरपूर देतात कारण त्यांचा फुलाचा व्यवसाय आहे। त्याचबरोबर बघा हे चाफ्याचं फुल स्वामींना कायम चाफ्याचं एक पॅकेट येतं। तर अशी फुलं आपल्याकडे भरपूर असतात आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवा एक पॉझिटिव्हिटीने होतात बरं का आपल्याकडे, कारण त्याच्यामध्ये सकारात्मक भाव असतो, त्याच्यामध्ये एक ऊर्जा असते। बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा ही चांदीची रत्न घेतलेली आहेत मी, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील। आता बऱ्याच ताई असं म्हणतील की चांदीच का, कारण चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि तुम्ही एकदा ह्या वस्तू घेतल्या की तुम्ही वर्षानुवर्ष सेवा करू शकता, कारण चांदी घरामधलं आपल्या वातावरण सुद्धा शुद्ध करते, ऑक्साईड करायचं काम करते, त्यामुळे चांदीला फार महत्व आहे। त्यामुळे तुम्ही चांदीची सेवा करू शकता, त्या निमित्ताने चांदीचं पूजन होतं माता लक्ष्मीचं आणि तुमची सेवा सुद्धा होते। तर बघा ह्या डिशला आपल्याला अलंकरित करून घ्यायचं आहे, त्याला हळदी कुंकू लावायचं आहे अगोदर ह्या डिशला। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कमळ सहस्त्रदल पैशाने काढायचे, किंवा तुम्हाला नसेल पैशाने जमत किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती हे करू शकता, म्हणजे तांदूळ ठेवू शकता आणि ती सेवा करू शकता। असं ह्या डिशला, म्हणजे तुमची जी डिश घरामध्ये तुम्ही जी वापरणार, पितळेची वापरा, चांदीची वापरा, किंवा तुम्ही कोणती डिश घ्या सेवेसाठी तरी चालेल। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः।
तर बघा खूप सुंदर असा मार्बलचा दिवा आहे आणि त्याच्यामध्ये प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, 1 तास चालणारा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावलेला आहे. तुम्ही बघितलाच असेल. तर तुम्ही हे दिवे सुद्धा बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत. बरोबर 1 तास चालतो. तर हा मार्बलचा आहे बरं का. ह्याची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे. कारण कसं असतं की दिव्याला अगोदर नमस्कार, दीपक ज्योती नमस्कार असं करून आपण दिव्याचं पूजन करायचं आहे किंवा समय पूजन करायचं आहे. थोडेफार अक्षदा, एखादं फुल सुद्धा दिव्याला व्हायचं आहे. तर बघा हे दीपपूजन अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. त्याचबरोबर बघा जो धूप आहे हा गुलाबाचा धूप आपल्याकडे मिळतो. कारण माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे, त्यामुळं गुलाबाचाच धूप मी सेवेमध्ये वापरते. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडं गुलाबाचा धूप मिळतो. गुलाब, केवडा, मोगरा हे धूप मी सेवेसाठी नेहमी ठेवते. कारण माता लक्ष्मीला हा धूप फार प्रिय आहे, कारण गुलाबाचा असल्यामुळं. त्याचबरोबर बघा हे ताईंनी ऑर्डर केले. आता ह्याची पूजा का केली असं तुम्ही म्हणाल, कारण हे जाणार आहे मलेशियाला. लक्ष्मी मातेबरोबर हे मलेशियाला जाणार आहे बरं का, हा खलबत्ता. त्यामुळं ताईंची इच्छा होती की ताई इंडियामधून कोणतीही गोष्ट आली की त्याच्यामध्ये आपल्या भारतामधले सकारात्मक किंवा आध्यात्मिक गोष्टी असाव्यात. एक आपल्या भारताचं एक नातं खूप चांगलं आणि आपल्या देशामधून कोणती गोष्ट येते या गोष्टीचा आनंद सुद्धा भरपूर असतो बरं का. त्यासोबत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे बाप्पा आहेत बरं का. हे माझे बाप्पा आहेत बरं का. हे सुद्धा तुम्हाला मिळतील. मोदक घेतलेला आहे हातामध्ये आणि एक बाप्पा बघा उशी घेऊन असा विचार करत बसलेत. खूप गोड आहेत बरं का ही जोडी. तर ही माझ्या किचनमध्ये नेहमी असते. तर बऱ्याचशाच ताईंनी ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. तर तुम्हाला जर हवे असतील हे बाप्पा तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे बाप्पा आहेत. हवे असल्यास दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचे. मोदकवाले आणि उशीवाले खूप सुंदर असे बाप्पा आहेत बरं का. किती गोड बसलेत बघा. त्यांना सुद्धा आपण एक गुलाबाचं फुल ठेवूया, कारण बाप्पा म्हणजेच आपल्या सर्व कामाचा शुभारंभ हे श्री गणेशा किंवा बाप्पांनीच होतो. त्यामुळे हे बाप्पा नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये हे 2 दिसतील. कारण हे बाप्पांशिवाय आपलं कोणतंही काम पूर्णत्वास जात नाही किंवा त्यांच्या पूजनाशिवाय आपण कोणत्याही कामाची सुरुवात करत नाही. त्यामुळे बाप्पांचं पूजन सर्वात प्रथम असतं. तर आता आपण धनलक्ष्मी कुंचनला बघा आपण हळदी कुंकू वगैरे लावून अलंकरित हे कमळाचं आसन आहे, खूप सुंदर असं. आणि हे मार्बलचं आहे. आता त्याच्या खाली काय ठेवले तुम्ही म्हणाल, तर ह्याच्या खाली बघा हा पाट आहे. आपल्याकडे जो स्वामी मूर्ती आर्टमध्ये मार्बलचा पाट मिळतो तो पाट ह्याच्या खाली ठेवलेला आहे मी. आणि ह्याच्यावरती आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा ह्याच्यावर बघा किती छान मीनाकरी वर्कचं काम आहे. मोर आहेत, कलश आहे, स्वस्तिक आहे. त्याच्यावरती हे कमळाचं असं सुंदरसं आसन ठेवलेलं आहे मी. त्याचबरोबर बघा आता कुंचन जो आहे, आता जो कुंचन आहे तो सुद्धा मलेशियाच्या ताईंचा आहे. तर त्याच्यावरती या कुंचनची आज सेवा होणार आहे विधिवत. तुम्ही पैशाचं कमळदल काढू शकता किंवा तुम्ही फक्त अक्षदा ठेवल्या तरी चालतं. कारण कसं असतं काही ताईंना हे कमळदल काढणं शक्य होत नाही किंवा नाही जमत किंवा तो कुंचन असं ऐकायला भेटतंय की तो नीट ताई बसत नाही. तर काही हरकत नाही, तुम्ही ह्याच्यावरती फक्त तांदूळ जर टाकून सेवा केली तरी सुद्धा चालतं बरं का. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. त्याचबरोबर बघा पैसे म्हणजेच लक्ष्मी असते, त्यामुळे त्याला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्याला. पैसे म्हणजेच लक्ष्मी माता असते. ओम श्री. आणि हे बघा ह्याच्यावरती मी केसर पण एक टाकलेलं आहे. तुम्ही सुद्धा केसर टाकायचं आहे. केसर सुद्धा आपल्याकडे मिळतं. त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती आता आपल्याला असा कुंचन ठेवायचा आहे. कमळ सहस्त्रदळावरती हे कुंचन ठेवायचं आहे. हे बघा असा ह्याच्यावरती तुम्हाला हा कुंचन ठेवायचा आहे. त्याच्यानंतर कुंचनला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हळदी कुंकू वाहूनच आपल्याला त्याची सेवा करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदळाची सेवा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चांदीचे रत्न ठेवायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तर बघा ह्याच्यामध्ये चांदीच्या अक्षता आहेत, गुंज आहेत, त्याच्यानंतर पोळा आहे आणि ह्या चांदीच्या लवंगा आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये एक उधळायचं फूल आहे। तर तुम्ही एखादं फूल जर चांदीचं घेतलं तरी पुरेसे आहे, सगळे घ्यायची गरज नाहीये, पण तुम्हाला हवे असले तुम्ही सगळे सुद्धा घेऊ शकता। बघा 11 अक्षता, पवळे काहीतरी 2 आहेत, गुंज 11 आहेत आणि मोती बघा 4 आहेत। तर तुम्ही असे सुद्धा घेऊन ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 हात नेहमी असा पाहिजे तांदूळ टाकताना तुमचा, डिशनं वगैरे तांदूळ टाकायचे नाहीत, हातानेच टाकायचे आहेत। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री महालक्ष्मी कमळाचं फूल। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 देव्याय नमः। त्याच्यानंतर बघा हे श्रीफळ तुम्हाला घ्यायचं आहे चांदीचं। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 आता तांदळाने कुंचन भरून झालेलं आहे, त्याच्यावरती तुम्हाला चांदीचं हे हळकुंड सुद्धा ठेवायचं आहे बरं का। हे चांदीचा हळकुंड आहे, कारण चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्याच्यामुळे आपण चांदीचे रत्न ठेवून माता लक्ष्मीची सेवा करतोय। तर हे चांदीचा हळकुंड आहे बरं का, ह्याची सुद्धा विधिवत हळदी कुंकू लावून सेवा करायची आहे, किंवा तुम्ही चांदीचं हळकुंड पण ठेवायचं आहे। त्याचसोबत बघा असं आपल्याकडलं जे हळकुंड असतं आपल्या किचनमध्ये जी सामग्री ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे। त्याचबरोबर बघा हे कमळाचं फूल, आता मी एक टाकलं कुंचनमध्ये आणि बाकीचे मी इथं ठेवते बरं का फुलं, कारण भरपूरशी फुलं आहे त्याच्यामध्ये। कमळ आहे, पारिजातक भगवान विष्णूंना प्रिय असणार आहे, त्यासोबत जास्वंद आहे। आता ह्याच्यावरती बघा तुम्हाला चांदीचा शिक्का ठेवायचा आहे। आता चांदीचा शिक्का का ठेवायचा, तर माता लक्ष्मीला, आता बघा माझा शिक्का आहे बरं का घरातला चांदीचा, तर हा सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवायचा आहे। किंवा तर आपली कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे। तर या कुंचनची उत्तर पूजा कशी करावी ह्याच्यावरती लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही सेम तशीच उत्तर पूजा करायची आहे, कारण तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करत जा, त्याच्यामध्ये भरपूर सेवा असतात। तर बघा ही अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे, साधी सरळ सोपी। ही सेवा मोजून तुम्हाला आता बघा मी हे सगळं, कारण कसं आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित व्हावी किंवा त्या याव्या म्हणून मी एवढे सगळे छान पूजा केली। तुम्ही वेळच नसेल तर अगदी तुम्ही पूजा एक 15 मिनिटांमध्ये सुद्धा ही सेवा करू शकता। खूप सुंदर सेवा आहे बरं का, ह्याचे खूप अनुभव छान येतात। तर हा कुंचन जो आहे तो मलेशियाच्या ताईंकडे चाललाय, त्यांच्या घरी सुद्धा भरभरून माता लक्ष्मी आर्थिक प्रगती करो, त्यासोबत त्यांनाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळो हीच मी माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करते। तर हे जे कुंचन आहे सगळ्या कुंचनमध्ये गुलाबाची फुलं, सगळ्या कुंचनमध्ये अक्षदा,
त्याचबरोबर बघा तुम्हाला कुंचनसोबत पूजा वगैरे करून तुम्हाला घरपोच मिळणार आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, बऱ्याचशाच ताई कुंचनची सेवा बघतात आणि ऑर्डर करू करू म्हणता आणि नंतर काय होतंय, कुंचन सगळे संपल्यानंतर ऑर्डर त्यांची येते. त्यामुळे बघा जे कुंचन आहेत तोपर्यंत लवकरात लवकर ऑर्डर करा. 1000 क्वांटिटीमध्ये कुंचन आपल्याकडे मिळतात आणि संपल्यानंतर तुम्ही म्हणता की हाच हवाय तोच हवाय, असं करू नका. कारण सेवेला फार महत्व असतं बरं का. त्यामुळे सेवा तुम्ही मनोभावे करा. तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि माता लक्ष्मीच्या फोटोची सुद्धा सेवा विधिवत झालेली आहे. ज्या ताईंनी माता लक्ष्मीचे फोटो आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत त्यांची सुद्धा विधिवत सेवा बघा केलेली आहे. तर बऱ्याचशाच ताईंनी ही लक्ष्मीची फ्रेम आपल्याकडे धनाचा वर्षाव करणारे घेतले, बिझनेसमध्ये त्यांना यश यावं किंवा बिझनेसमध्ये माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा कमळ असणामधला फोटो असेल तर चांगला असतं, घरामध्ये सुद्धा असतं. त्यासोबत धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची उभी फ्रेम सुद्धा बिझनेसमध्ये ठेवायचं. कारण कसं असतं, माता लक्ष्मी स्थिर व्हावी असं वाटतं आपल्याला, पण ती घरामध्ये व्यवसायामध्ये कसं पैसा खेळत राहिला पाहिजे. त्यामुळे माता लक्ष्मीची जी फ्रेम आहे किंवा हुबा फोटो सुद्धा चालतो बरं का. हा सुद्धा ताईंचा कुंचन आहे. त्यांनी ही डिश घेतली कमळाची आणि कुंचन घेतलेलं आहे ताईंनी. त्यासोबत बघा आता तुम्हाला दाखवलं मी खूप सुंदर क्वालिटीचे बघा आपल्याकडं दीप समय आहे मार्बलचा दिवा असं म्हणू शकता. खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पितळेची वाटी आहे बरं का. त्यामुळे तुमचा दिवा वगैरे खराब होणार नाही किंवा हे फुटणार नाही, चांगल्या क्वालिटीचा आहे. त्याचबरोबर बघा हे गजांत लक्ष्मी जे तुम्ही बघताय हे गजांत लक्ष्मी गोल्डन सिल्वर प्लेटिंग आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहेत बरं का. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा असे मार्बलचे गजांत लक्ष्मी आपल्याकडे मिळतात धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर मार्बलचे सुद्धा आहेत, पितळेचे सुद्धा तुम्हाला गजांत लक्ष्मी मिळतील. तर बघा अशी सुंदरशी धनलक्ष्मी कुंचन सेवा झालेली आहे. त्याचबरोबर बघा हे मलेशियाच्या ताईंनी बघा मनी मॅग्नेट पॅरेट ठेवण्यासाठी ही डिश घेतली आहे मार्बलची आणि त्यांच्या घरामध्ये हा खलबत्ता त्यांनी घेतलेला आहे. शोसाठी घेतला असावा किंवा आलं किंवा तुम्ही अगदी विलायची वगैरे ह्याच्यामध्ये कुटू शकता. त्याचबरोबर बघा हे माझ्या घरचे बाप्पा आहेत बरं का. मी आता सेवेमध्ये त्यांना ठेवलंय कारण ते नेहमी किचनमध्ये असतात. कारण ह्याची तुम्ही पूजा करू शकता किंवा अगदी तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तरी सुद्धा तुम्ही हे गणपती बाप्पा गिफ्ट सुद्धा देऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बाप्पा आहेत बरं का. मोदक घेतलंय आणि दुसरे बाप्पा आहेत ते उशी घेऊन बसलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर हे बाप्पांची मूर्ती हवी असेल तरी सुद्धा व्हॉट्सअपला मला मेसेज करा. तर बघा सगळ्यांच्या कुंचनची अशी विधिवत छान अशी सेवा झालेली आहे. ज्या ताईंना धनाचा वर्षाव करणारी लक्ष्मी मातेची फ्रेम हवी आहे त्यांनी ती ऑर्डर करा आणि सुंदर अशी पूजा आजची झालेली आहे. सर्वांची धनलक्ष्मी कुंचनची छान विधिवत सेवा झालेली आहे. त्यासोबत आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती आणि असं आसन हवं असेल मार्बलचं तर ते सुद्धा उपलब्ध आपल्याकडे आहे. तर बघा माता लक्ष्मीच्या समोर पैसे असे चिल्लर म्हणजे तुमच्या जे काही नाणी असतील तुम्ही कॅश सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ठेवू शकता. पहिला पगार येणार आहे तो खर्च न करता माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायचा आहे. तुम्हाला जर 20,000 पगार असेल तर त्यातलं 500 रुपये का होईना प्रत्येक महिन्याला माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवायचे आणि ते तुम्हाला सेवा झाल्यानंतर तुमच्या कपाटामध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवायचे आहे. तर अशी सुंदरशी माता लक्ष्मीची सेवा झालेली आहे तुम्ही बघू शकता. आणि ज्या ताईंना हा कुंचन हवा आहे त्यासोबत हे छान अशी मार्बलची जी काही आसन आहे कमळाचं, ह्याला कमळाचं मार्बलचं आसन असं म्हणतात. ह्याच्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचा सुंदरसा अभिषेक पण करू शकता. अभिषेकसाठी सुद्धा हे कमळ आसन खूप छान आहे. धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता, अभिषेक करू शकता किंवा तुम्ही फुलाने वगैरे त्याला फुलदाणी म्हणून सजवू सुद्धा शकता घरामध्ये. अशी सुंदर क्वालिटीचं बघा हे कमळाचं मार्बल प्युअर मार्बलचं आसन आहे आणि हे गजांत लक्ष्मी सुद्धा मार्बलचे आहे. तर तुम्हाला हे जे पूजा साहित्य तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे आवडत असेल तर खालील दिलेला नंबर बघा. माता लक्ष्मीने आशीर्वाद दिला. कुंचनमधलं फुल डायरेक्ट खाली पडलेलं आहे आणि माता लक्ष्मींच्या चरणी आपली सेवा धनलक्ष्मी कुंचनची मान्य झालेली आहे. तर असे कुंचन एवढे ऑर्डरचे आहेत त्यांची विधिवत पूजा झालेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला दाखवणार आहे की किती क्वांटिटीमध्ये आपल्याकडे कुंचन आहेत ते सुद्धा तुम्हाला आता बघायला मिळतील. कारण भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये कुंचन बनवून घेतलेले आहेत आणि जेव्हा कुंचन असतात तेव्हाच ऑर्डर करण्याचा प्रयत्न करत जा. कारण बऱ्याचदा व्हिडिओ बघतात आणि नंतर करतो म्हणतात आणि कुंचन हे स्टॉक आउट होतात खूप लवकर. त्यामुळे जेव्हा तुम्ही कुंचन बघता आपल्या व्हिडिओमध्ये तेव्हा तुम्ही ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आपला नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्यासोबत मनी मॅग्नेट तुम्हाला मी जे ब्रासलेट दाखवलं ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालं आहे. ज्यांचा व्यवसाय उद्योग चालत नाहीये किंवा त्यांना खूप आर्थिक संकटाशी सामना करावा लागतोय त्यांनी असं मनी मॅग्नेट जे काही मी हातामध्ये घातलंय ते तुम्ही मनी मॅग्नेटचं ब्रासलेट सुद्धा तुम्ही परिधान करा. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आई साहेबांचा कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी पूर्ण मनापासून चांगल्या अंतःकरणातून तुमच्या सर्वांसाठी ही सेवा केलेली आहे. ह्या सेवेचं फळ तुम्हाला माता लक्ष्मी नक्की देणार. फक्त सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि जी निगेटिव्ह लोक तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगतात त्यांच्यापासून दूर राहा. निगेटिव्ह गोष्टीचा आपल्या मनावरती निगेटिव्ह परिणाम होतो. प्रत्येकजण स्वतःचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं होईल तेवढं शक्यतो तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीचा ऐकण्याचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण जर एवढ्या चांगल्या सेवा करतो आणि दुसऱ्यांना जर नावं ठेवत असतो किंवा आपण दुसऱ्यांचं वाईट करत असतो तर ह्या सेवा कधी आपल्याला लागू होत नाही. हा सुद्धा एक नियम आहे. त्यामुळे तुम्ही सेवा करताय ना तर सातत्याने करा. कोणाकडेही लक्ष देऊ नका. कोणी काही सांगेल पण तुम्हाला माहिती आहे ना तुमचे भाव पॉझिटिव्ह आहे, तुमचं पूर्ण मनोभावे ही सेवा आहे तर तुम्हाला ते सेवेचं फळ नक्की मिळणार. आता बघा ह्यावेळेस कुंचनवर जे गजानन लक्ष्मी आहेत ते तिकडे तोंड करून छापून आलेले आहेत बरं का प्रिंट. त्यामुळे तुम्ही सर्वांनी समजून घ्या. कारण कसं असतं चिन्हाला महत्व आहे पण हे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार होऊन आलेले आहेत आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन. तर ज्या ताईंना हे धनलक्ष्मी कुंचन आर्थिक प्राप्ती कर्जमुक्ती सेवा करायची असेल त्यासोबत त्यांच्या घरी खूप काही प्रॉब्लेम्स चाललेले असतात आणि ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव आलाय त्यांनी सुद्धा अनुभव जसे की बघा ज्या ताईंनी अनुभव शेअर केला मी कालच व्हिडिओ बनवलेला आहे की त्यांचा स्वामी सेवेचा. तर तुमचे काही छानसे अनुभव असतील तर तुम्हाला ते सुद्धा अनुभव शेअर करायचे आहेत. कारण तुमच्या एकाच्या अनुभवाने एकाच्या तुमच्या सेवेमुळं अनेक लोक किंवा अनेक सेवेकरी वर्ग सेवेमध्ये येतो आणि त्यांचं सुद्धा चांगलं होतं आणि तुमच्या ज्या अनुभव तुम्ही जे सांगता त्याच्यामुळे त्याचं कुठंतरी कल्याण होतं आणि ते तुमचं जे पुण्य आहे ते देवाच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग रूपामध्ये असतं. त्यामुळे एखाद्याला मार्ग दाखवत असाल तर चांगला दाखवा, वाईट दाखवू नका. कारण चांगल्या मार्ग दाखवणारे फार कमी मिळतात. वाईट मार्ग माणूस लगेच पकडतो. चांगला मार्ग पकडायला आणि चांगल्या मार्गावरती काम करायला वेळ जातो. त्यामुळे जे कराल ते चांगलं करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप चांगली प्रगती यश मिळो हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.